नमस्कार. मी शिवाजी जवरे. आपण बघत आहात तारतम्य. तारतम्यमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजचा विषय आहे जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आणि राष्ट्राच्या सार्वभौमतेचा विषय ह्यापासून विरोधक कशाप्रकारे दूर आहेत हा. तर मित्रहो, सर्वात प्रथम 2 दिवसापूर्वीची एक अशी वार्ता आहे, की काश्मीरमधील निजी संस्थांच्या शाळांमध्ये मुलांना आणि विशेषतः मुलींना सुद्धा धार्मिक कट्टरतेची शिकवणूक देऊन त्यांना मूळ स्थानिक काश्मीरी परंपरेपासून सुद्धा दूर नेण्यात येत आहे. या अशा शिकवणीच्या परिणामांकडे बघून तेथील सुरक्षा यंत्रणांना तर धक्का बसलाच आहे. परंतु प्रत्यक्ष जे जुने सेपरेटिस्ट होते, जे अलगाववादी संघटना होत्या, परंतु त्या संघटनेतील ज्या लोकांचं मतपरिवर्तन होऊन जे भारतीय प्रवाहात आज आले आहेत, त्यांना सुद्धा याचं आश्चर्य वाटते, की अशा प्रकारची मुलांना शिकवण दिली जाते. त्याचे परिणाम असे होत आहेत, की ती मुलं काश्मीरमधील जी परंपरा आहे, तेथील जी सुफिझमचा विचार देणारे जे संत होते, जे रहमतुल्लाह अलैह ज्याला म्हटलं जाते, अशा प्रकारचे काही जे पीर संत होऊन गेले, त्यांच्या दर्ग्यावरती जाणे, तिथल्या प्रार्थना म्हणणे किंवा तेथील भक्तिगीतं, तेथील हा जो सुफीचा विचार आहे, सुफिझमचा विचार आहे, त्यापासून सुद्धा त्या लोकांना दूर नेलं जात आहे. त्याविषयी त्या मुलांच्या मनामध्ये तिरस्कार पेरला जात आहे आणि त्यांना एक कट्टर पाकिस्तानी, भारतविरोधी बनवलं जात आहे. हे का होते आहे? कारण शिक्षणातील राष्ट्रीय स्तरावर जी भिन्नता आणि विषमता आपण स्वीकारली आहे, तीच मुळात याला कारणीभूत आहे. गोविंद पानसरे यांनी 2008 किंवा 2010 यापैकी निश्चित मला सांगता येत नाही, पण मला असं वाटतं की 2010च्या सप्टेंबरमध्ये गोविंद पानसरेंचा एक लेख प्रकाशित झाला होता, की आपण जाणीवपूर्वक शिक्षणातली विषमता ही जोपासली आहे, तिला मान्यता दिलेली आहे. सी नवोदय विद्यालय, एन-सी-ई-आर-टी, राज्य पाठ्यपुस्तक निर्माण मंडळ. परंतु ह्यामुळे काय होते, की ग्रामीण भागातील विशेषतः राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या अभ्यासक्रमाचा पाठपुरावा करणारे किंवा त्या अभ्यासक्रमाचा अवलंब करणाऱ्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना ती काठिण्य पातळी शिकता येत नाही. जी काठिण्य पातळी सी-बी-एस-ईच्या, एन-सी-ई-आर-टीच्या किंवा नवोदय शाळेमधल्या मुलांना शिकायला मिळते. म्हणजे जाणीवपूर्वकच ह्या लोकांची आकलन पातळी कमी आहे आणि महानगरीय लोकांची किंवा अधिक शुल्क भरणाऱ्या पालकांच्या मुलांची आकलन पातळी ही उंच आहे, असं तुम्ही बुद्ध्याच किंवा जात्याच ठरवून ह्या अशा प्रकारच्या भिन्नता आणि विषमता असलेल्या शैक्षणिक पद्धतीला तुम्ही मान्यता दिलेली आहे. शैक्षणिक धोरणं बदलत आहेत. 2020 मध्ये यांनी नवीन शिक्षण धोरण आणलं, परंतु याच्यावरती त्याचा कुठलाच काहीही उपाय केलेला नाही. इंग्रजी शाळा तशाच फोफावलेल्या आहेत. मराठी शाळा किंवा स्थानिक मातृभाषा शाळा ह्या वेगवेगळ्या, त्यांचं काठिण्य पातळी वेगळी. आता काय म्हणे, की सी-बी-एस-ईचा अभ्यासक्रम राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाने स्वीकारला आहे. त्याऐवजी हे सांगा, की सी-बी-एस-ई आम्ही सांगतो ते शिकवायचं आणि तेच राष्ट्रीय पातळीवर असलं पाहिजे. भाषा आणि इतिहासासारखे जे विषय आहेत, त्यांना 14 वर्षापर्यंत तुम्ही स्थानिक पातळीवरचं सगळं काही शिकवा. पण 14 वर्षापासून पुढे भाषेचे, वैचारिक, ऐतिहासिक आणि कलावंताच्या संबंधीचे कर्तृत्ववान लोकांच्या संबंधीचे चारित्र्यविषयक उतारे हे त्यांचे यांना, यांचे त्यांना असं अशा प्रकारचं एक 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 भाषेचा आणि या इतिहासाच्या संबंधीचा असा एक अभ्यासक्रम बनवा, की जो सर्वत्र सारखा असला पाहिजे. काश्मीरच्या लोकांना शिवाजी महाराजही कळले पाहिजे, लाचित बरफुकनही कळला पाहिजे आणि महाराणा प्रताप तशाच प्रकारे महाराजा रणजित सिंग हेही कळले पाहिजे. हे इकडे तिकडचे इकड्यांना, इकडचे तिकडच्यांना कळले, तर तीच मुलं पुढे जेव्हा उच्च शिक्षणाच्या निमित्त कुठेतरी मिळतील, तेव्हा कहाँ से हो? पंजाब से. तर गुजरातच्या माणसाने ताबडतोब म्हणायचे, "हां, हां, महाराजा रणजित सिंग." किंवा आसामचा माणूस जर महाराष्ट्राच्या तरुणाला मिळाला तिथे उच्च शिक्षण घेताना, तर "हां, शिवाजी महाराज का महाराष्ट्र? अरे, लाचित बरफुकन का आसाम?"
शंकरदेव माधवदेव का गुजरात, हे अशा प्रकारची आदानप्रदान झाली तर त्या लोकांना कुठेतरी आपण राष्ट्रीयदृष्ट्या एकसूत्रात बांधलेले आहोत असं दिसू शकते. अन्यथा आजचे ड्युटी पुढारी तर जनरल फेडरल ज्याला म्हणजे फेडरल युनियन ऑफ इंडिया हे सांगताना ते म्हणतात, की काही आवश्यकता नाही आहे, की आपण एक देशा वगैरे. महाराष्ट्र वेगळा आहे, गुजरात वेगळा आहे, तामिळ वेगळा आहे. हे तर केवळ आपण सत्तेत नाही म्हणून इतक्या फुटीरतेच्या विचारांना चालना देणारे आज दळभद्री पुढारी आपण बघतोय. आणि त्यात जर शिक्षणात विषमता असली तर आणखीच त्यात कहू शकतो. म्हणून आजच्या विरोधकांनी शिक्षणातल्या विषमतेचा विचार, भिन्नतेचा विचार आमदार, खासदार, राष्ट्रपती, राज्यपाल यांना सर्वांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न, इतर ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतन समान पण न्यूनतम 2 वेळचं जेवण मिळेल अशा प्रकारचं मिळणं, तसेच घुसखोरी संबंधी आणि नियमबाह्य देशात राहणाऱ्या लोकांना विदेशात पाठवण्यासंबंधीचा विचार, शेतकऱ्यांना कुण्या एका काळात 2015 मध्ये ₹6,000 वर्षाला कबूल केले. त्यात दरवर्षी तुम्ही सरकारी नोकरांना, आमदार खासदारांना, मंत्र्यांना, राज्यपाल, राष्ट्रपतीला त्यांचे मासिक वेतनं विशिष्ट कालावधीनंतर वाढवून देता. त्या 15च्या अजूनही ₹6,000 शेतकऱ्यांना तुम्ही देत आहात. त्यांचे भाव तुम्ही वाढवून दिले का? नाही दिले वाढवून. त्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होता. केलं का तुम्ही? नाही केलं तुम्ही दुप्पट. मग जर त्यांचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करू शकले नाही, त्यांना खर्चाच्या आधारावर भाव देऊ शकत नाही, तर तुमचं हे कर्तव्य आहे, की त्यांना जो दिला जाणारा वार्षिक 6,000 वर्षाचा निधी आहे, तो विशिष्ट चलनवाढी या दरानं प्रत्येक वर्षी वाढवून दिला पाहिजे. आजचे विरोधक हे सगळे विषय त्याची पुनरावृत्ती करून एकदा पण पुनश्च एक वेळा सांगावसं वाटते, की शिक्षणातलं समानीकरण आणि भिन्नता तशी विषमता मिटवणे, आमदार, खासदार, राष्ट्रपती, राज्यपाल, मंत्री यांचे निवृत्तीवेतन बंद करणे किंवा त्याच्यावरती असे टाच आणणे, की सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना जे द्याल तेच त्यांना मिळेल. तुम्ही आयुष्यभर गडगंज पैसा कमवून तुम्हाला वृद्धाकाळात जगण्यासाठी निवृत्तीवेतन हवं आणि बघ भिंती बांधणारा, कुलपकिल्ल्या दुरुस्त करणारा, भाजी विकणारा, शेतात राबणारा, या सगळ्या कारागिरांना, या लहान-लहान व्यापाऱ्यांना त्यांना साठीनंतर अडचण नसते. तर ते आधीच हलाखीचे जीवन जगतात. त्यांना तुम्ही 5 पैशाचं निवृत्तीवेतन द्यायला तयार नाही. औद्योगिक कामगारांना, सहकारमधल्या कामगारांना त्यांच्या पगारातून कापल्याच्या प्रमाणामध्ये तुम्ही निवृत्तीवेतन देत आहात. कोणाला 1,500, कोणाला 2,000, कोणाला 2,200, कोणाला 2,500 आणि मंत्री, खासदार, आमदार, राज्यपाल, राष्ट्रपती यांच्यावरती ही लूट का होत आहे? ती थांबवण्यासाठी तसेच घुसखोरांसाठी हे इतके मोठे प्रश्न जे मौलिक, महत्त्वाचे आणि मूलगामी प्रश्न आहेत, त्या प्रश्नांच्या संबंधी तुम्ही न बोलता तुम्ही संकुचितपणे तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या सत्तेसाठी कधी ईव्हीएमचा खोटा विषय उपस्थित करता, कधी मतचोरीचा खोटा उपस्थित विषय करता. त्याऐवजी खऱ्या विषयांना घेऊन लढा. सर्वसामान्य जनता तुमच्या सोबत येईल आणि एका 6 महिन्याच्या प्रचारात सत्ता परिवर्तन घडवून आणण्यास लोक तुमच्यासोबत येतील. परंतु मग त्या लोकांना समान निवृत्तीवेतन मिळालं पाहिजे. त्या लोकांना हे दिसलं पाहिजे, की आमदार, खासदार, राष्ट्रपती, राज्यपाल यांची सुद्धा ही गडगंज निवृत्तीवेतन आहे ती बंद केलेली आहेत आणि या देशामध्ये सर्वत्र समान शिक्षणालय आहेत. हे मौलिक विषय घ्या. तुमच्यासोबत लोक येतील. सर्व गर्दी तुम्हाला सत्ता परिवर्तन करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे. पण तुम्ही विदेशी मतांच्या भरवशावर राज्य करायला बघता. तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या परिवाराचीच केवळ चिंता लागून आहे. तुम्हाला देशाच्या सार्वभौमतेशी काही देणं-घेणं नाहीये. लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांशी तुम्हाला काही देणं-घेणं नाहीये. अशा लोकांना कधीही खोट्या विषयाच्या संदर्भातून लोक साथ देणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. नमस्कार, धन्यवाद.